क्रमांक 7606. सभापती महोदय, उत्तरामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की TDO EE अशी कोणती पदं निर्माण केलेली नाहीत आणि खाली असं सांगितलेलं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये TDO D ही पदं भरलेली नाहीत. नक्की पदं नाहीत का भरलेली नाहीत याचं उत्तर आलं पाहिजे. आणि जर पदं रिक्त असतील किंवा पदं असतील तर ती भरली का नाही, आणि ती पदं रिक्त असल्यामुळे मग ही कामं कोण करत होतं एवढा खुलासा करा. सभापती महोदय, आपली ही जी कार्यकारी अभियंताची 12 पदं आणि ही जी पदं आहेत ती आत्ता भरलेली आहेत. आपल्याला ॲडिशनल जे काही जी कामं येत होती मागच्या संदर्भामध्ये, त्यावेळेस आपण फक्त GR काढला होता की हे जे कार्यकारी अभियंता नेमलेले आहेत त्यांनी ह्या संबंधीच्या ज्या काही कारवाया आहेत त्या पूर्ण कराव्या. त्यांना त्याच्यात कुठले पण डिसिजनचे निर्णय देण्याचे असे कुठलेही अधिकार त्याच्यामध्ये दिलेले नव्हते, फक्त त्यांना कार्यवाहीसाठी तिथे नेमलं. सचिन आहे. अगोदरचा पण प्रश्न सन्मान्य सदस्यांनी सांगितलं, त्यामध्ये उणीव आहे म्हणून घेऊन आपल्या तो मांडला. काय होतं मंत्री महोदय की आपल्याला अधिकारी ब्रीफिंग देतात, आपण तेवढंच करतो. मूळ गाभा या प्रश्नाचा असा आहे की TDR घोटाळा झालाय की नाही. सभापती महोदय, या सभागृहामध्ये खाली विधानसभेमध्ये त्या भागाच्या आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. आणि सभापती महोदय, परवापासून आम्ही जे बोलतो, जी कशी गळगत होते की अधिकार हे दुसऱ्यांना दिल्यानंतर कसं निर्णय होतो. आता आज राज्यमंत्री आले, ते त्यांचा अधिकार आहे त्या विभागातला. खाली याच प्रश्नावरती विधानसभेमध्ये सन्मान्य मंत्री महोदय उदय सामंतांनी सांगितलं, मी चौकशी करतो. 7 कोटी रुपयाचा TDRचा भ्रष्टाचार झालाय सभापती महोदय. नाही, पण खाली जर चर्चा झाली असली तर वर प्रश्न खाली झालाय सभापती, चौकशी करतो म्हणून झाला ना, पण काही झालं नाही म्हणून हा प्रश्न इकडे आलाय सभापती महोदय. मूळ प्रश्न गाभा, या प्रश्नाचा गाभा एवढाच आहे की भ्रष्टाचार झाला की. म्हणून मला स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की या अनुशासनाने या परिसरामध्ये TDR घोटाळा झालाय की नाही, हा प्रश्न पहिला एक. आणि दुसरा प्रश्न असा आहे की रिझर्व्ह लँडच्या नावाखाली जे रिझर्व्ह लँड जे शासनाला मिळाली पाहिजे होती ती न देता ती लँड ट्रान्सफर केली गेली आहे. सभापती महोदय, स्पेसिफिकरित्या जेव्हा TDRचे देण्याचे अधिकार हे आयुक्तांना असतात किंवा आपले TPचे यांना असतात. त्यामुळे तिथे TDR देताना काही त्याच्यात अनियमितता झाली आहे का, हा वेगळा प्रश्न आहे. पण जे तुम्ही म्हणताय की ते त्यांना त्यांचे अधिकार डावलून जर दुसरा कोणी त्याच्यात TDR दिला असेल तर तो आत्ता हा प्रश्न आहे. तसा काही झालेलं नाही, तशा पद्धतीने कोणीही TDR दिलेला नाही, कारण TDR देण्याचे अधिकारच त्यांना नव्हते. आणि त्यांना जर स्पेसिफिक कुठल्या बाबतीमध्ये विचारायचं असेल की कुठल्या प्रकरणात घोटाळा, पूर्ण 2 मिनिटं, कुठल्या प्रकरणात घोटाळा झाल्या सदस्यांचं जे असेल तर ते त्यांनी सांगावं, त्याची चौकशी आपण करू. नेक्स्ट आहे, मी राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केल्याबद्दल पहिला अभिनंदन करेन आणि आमचं सहकार्य असेल, काय काळजी नाही ताई. तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्हाला किती मेहनत तुम्ही यावं म्हणून आम्हाला किती मेहनत करावी लागली ताई. आमचं म्हणणं असं आहे की आपण म्हणताय सचिन भावानी आम्ही म्हणालो आहे, खाली सदनामध्ये अशा प्रकारचे चौकशीच्या बाबतीमध्ये उल्लेख जर मंत्र्यांनी केला असेल आणि आपण इथं विसंगतीत सांगत असाल, आपण म्हणताय घोटाळा झालेला नसेल, तर मला आपण एवढंच खुलासा करावा, जर घोटाळा झाला नसेल, बरोबर आहे, आपण सांगतो तेवढं नाही म्हणा, आणि झाला असेल तर त्या संदर्भामध्ये याची वस्तुस्थिती पाहणी करून अशी चौकशी करून चौकशी करणार, कारवाई करणार आहे, एवढंच सांगू टाका. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी तेच सांगितलं की घोटाळा झालाय का नाही हे तपासण्यासाठी कुठल्या गोष्टीत घोटाळा झालाय ते मला समजलं पाहिजे. ते समजलं तर मी त्याच्यावर चौकशीच्या तुम्ही मोगम असं नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3 6763 सतेज बंटे पाटील, भाई जगताप, जय तासगावकर, सुधीकर आडवाले. सभापती महोदय, सूत्रांना आवरण्याचं काम देखील शिक्षकांना द्यायचंय. उत्तर मी वाचलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार किंवा तो जे आदेश आहे की
मुलांना कुत्र्यांनी चावू नये वगैरे वगैरे.